चला तर मंडळी, आज बनवूया कांदा भजी खमंग कुरकुरीत. आणि आमच्या कारभाऱ्यांना कांदा भजी खायची खूप इच्छा झाली होती, तर पडत्या फळाची आज्ञा म्हणून मी ती स्वीकारली. पण आता ती भजी कशी बनवली आहेत ती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आपण कांदा भजी बनवायला सुरुवात करूया. आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. पाच ते 6 कांदे घ्यायचेत मध्यम आकाराचे. 2 हिरवी मिरची कट करून घेतलेत. 1 वाटी बेसन आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. अर्धा चमचा ओवा. आपल्या आवडीनुसार तिखट टाकूया आणि चवीनुसार मीठ. चला बनवायला सुरुवात करू. प्रथम आपण कांदे कट करून घेऊया. कांद्याची पुढची बाजू आणि पाठीमागची बाजू चाकूने कट करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने. आणि वरचा पाला सुद्धा काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व पाला आपण काढून घेऊया आणि 2 फोडीमधून कट करायचे आहेत. आणि पांढरी जी बाजू आहे मधली ती काढून घ्यायची, जेणेकरून आपला प्रत्येक पाकळी कांद्याची वेगळी होईल. कांदा कट करून घेऊया. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असे काप करून घ्यायचे. हे पाहू शकताय, अशी लेंथ ठेवायची. पाहू शकताय कशी एक एक पाकळी वेगळी होती. अशा पद्धतीने आपण सर्व कांदा कट करून घेऊया. पाहू शकताय अशा पद्धतीने आपण सर्व कांदा कट करून घेतलाय आणि एका मोठ्या बाउलमध्ये मी तो काढून घेतलाय. थोडासा हाताच्या साहाय्याने चोळून घ्यायचा कांदा. प्रत्येक पाकळी वेगळी झालेली आहे, पाहू शकताय. आता आपण मसाला ऍड करूया. अर्धा चमचा ओवा आहे, तो थोडासा हातावर चोळून घ्यायचा, म्हणजे त्याचा खमंग वास लागेल भज्याला. 2 हिरवी मिरची कट करून घेतलेली. तुम्हाला जास्त तिखटाचं प्रमाण नको असेल तर मिरची स्किप करू शकता. आता टाकूया चवीपुरतं मीठ. आता यानंतर लाल तिखट टाकूया. आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा लाल तिखट. तिखट बेडगी मिरचीचा आहे, त्यामुळे रंग पण छान येतो. त्यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया हाताने. अगदी 1 मिनिटभर मस्त मिक्स झालेलं आहे. मिठामुळे कांद्याला पाणी सुटले, पाहू शकताय. हे बघा. आता यामध्ये ऍड करूया बेसन. थोडं थोडं करून बेसन टाकायचं, एकदम नाही टाकायचं बेसन. आता हे सर्व बेसन मिक्स करून घेऊ. हे चांगलं मिक्स झालं की दुसऱ्या वेळेस टाकून घ्यायचे. हे बघा, आता दुसऱ्या वेळेस टाकते. एकदम टाकलं तर ते कोरडं राहील कांदा, म्हणजे बेसनामध्ये मिक्स होणार नाही जास्त. त्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला मस्त छान मळून घ्यायचंय. हे पाहू शकता. वाटीभर बेसनामधलं पाहू शकता एवढंसच बेसन राहिलेलं आहे. आता त्यामध्ये ऍड करूया आपण फक्त 2 थेंब पाणी. त्याने काय होईल, कांद्यावरती बेसनाचं कोटिंग छान लागलं जाईल आणि एकसारखं पीठ भिजलं जाईल. तोपर्यंत आपलं तेल कडकडीत तापलेलं आहे. पाणी टाकले की जास्त वेळ थांबायचं नाहीये आणि भज्याला आकार वगैरे देत बसायचं नाहीये. चला आता
तेलामध्ये भजी सोडूयात. तेल मस्त कडकडीत गरम करून घेतलंय आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे. मिडियम ते फास्ट यावरतीच तळून घ्यायचेत भजी. एका वाटीमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचंय आणि त्यामध्ये भजी सोडायच्या अगोदर आपल्याला हात बुडवून घ्यायचंय. हे अशा पद्धतीनं. आणि भज्याला आकार वगैरे द्यायचा नाही, जशी आहे तशी सोडायची. ह्याला खेकडा भजी पण म्हणतात. आता आपण सर्व भजी तळून घेऊया. मस्त तापले बघा तेल आपलं. या पद्धतीने आपण सर्व भजी सोडून घेतोय. अगदी जेवायला बसलं तर 10 ते 15 मिनिटांमध्ये भजी तयार होतात आपली. आणि चहा सोबत तर भन्नाट लागतात. गरमागरम भजी आणि आलं घातलेला चहा, अगदी मस्त बेत. हे बघा पाहू शकताय, मस्त तेल तापलेलं आहे. आता हे आलटून पलटून छान तळून घेऊया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. हे बघा मस्त तेल छान तापलेलं असलं की भजीत जास्त तेल पित नाही, त्यामुळं तेल अगदी गरम करूनच वापरायचंय. मस्त आलटून पलटून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भजी तळून घेतलेत. मग रंग फार सुरेख आलेला आहे. आता ती काढून घेऊया. टिश्यू पेपरवर किंवा न्यूजपेपरवरती आपल्याला एका ताटामध्ये भजी काढून घ्यायचे. त्यामुळं तेल चांगलं नितळलं जाईल. हे पाहू शकता किती रंग सुरेख आलाय. अशा पद्धतीने सर्व भजी आपण तळून घेणार आहोत. मस्तच. आता भजी म्हटल्यानंतर हिरवी मिरची तर लागणारच आहे, त्यामुळे मिरच्या पण तळून घेऊया आपण. मस्त फक्कड असा आलं घातलेला चहा, त्यासोबत खमंग कुरकुरीत कांदा भजी आणि तळलेली हिरवी मिरची. तर कसा वाटला आजचा बेत कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, घरी बनवायला विसरू नका. कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.